नमस्कार. मराठा उद्योजकांनी मोठं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करावं यासाठी MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील असते आणि म्हणूनच यावर्षी MEA ने इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन केले आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर्यन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा माननीय श्री विक्रांत निकम साहेब. आज त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया त्यांच्या प्रवासाची कहाणी. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर 2011 पासून हा आर्यन इक्विपमेंट हा तुमचा बिझनेस सुरू आहे, तर कशी झाली याची सुरुवात? स्कूल कॉलेज नंतर 2009 ला मी पास आउट झाल्यानंतर मी साधारण 1 वर्ष एका इंजिनिअरिंग बेस्ड कंपनीमध्ये इंटर्नशिप करत होतो आणि तिथंच थोडा रॅकिंग सिस्टीम्स रिलेटेड चा थोडासा एक्सपिरियन्स मला मिळाला. आणि मुळातच आमच्याकडे थोडी फॅमिलीमध्ये आमच्याकडे ऑलरेडी बिझनेस मध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे की आम्ही पूर्वी वडील होते, काका होते, हे सगळे स्टील फर्निचर आणि ह्याचा एक्सपिरियन्स होता. तर मलाही कुठेतरी बिझनेस पुढे एक्सपांड करायचा आहे, नवीन हॉरिझॉन्स मध्ये एक्सप्लोर करून नवीन प्रोडक्ट्स काहीतरी असे एक्सप्लोर करायची माझी इच्छा होती. आणि मग मी इंटर्नशिप करत असताना मला ह्या प्रोडक्ट सेगमेंटची मला आवड निर्माण झाली आणि मग मी त्याच्यामध्ये अजून एक्सप्लोर करत तो बिझनेस स्टार्ट करायचा केला. साधारण 2011 मध्ये मी ही आर्यन इक्विपमेंट स्टार्ट केली फर्म आणि तिथून पहिलं रेंटल जागा घेऊन मग तसं थोडं स्मॉल स्केलवर प्रोडक्शन स्टार्ट केलं आणि साधारण 1-2 वर्षापर्यंत आम्ही तो स्टार्टअप बेसवरच होतो. सर, काय आहे आर्यन इक्विपमेंट मध्ये आपण काय काय लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो? बेसिकली आर्यन इक्विपमेंट्स ही सर्व्हिस सेक्टर मधली इंडस्ट्री मध्ये येतं. आणि ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये म्हणजे ऑटोमोबाईल असेल, फार्मा असेल, फूड इंडस्ट्री, या विविध इंडस्ट्रीज मध्ये जे मटेरियल हँडलिंग आणि मटेरियल स्टोरेज साठी जे रॅकिंग सिस्टीम्स लागतात, ऍडव्हान्स स्टोरेज सिस्टीम, ऑटोमेटेड रॅकिंग सिस्टीम, हे आपण मॅन्युफॅक्चर करतो. आणि आजकाल तुम्ही बघताय की स्मार्ट कॉस्ट सेव्हिंग आणि स्पेस सेव्हिंग ह्या गोष्टीवर खूप भर दिला जातोय. तर त्यासाठी आपण हे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आपण मॅन्युफॅक्चर करायला स्टार्ट केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सगळ्या सेक्टरमध्ये लागणारा प्रोडक्ट आहे, असं नाही की पर्टिक्युलर एखाद्याच इंडस्ट्रीमध्ये. आणि सर, आपण हे ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व्हिस प्रोव्हाइड करतो का? ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया आपण केटर करतोय आता राईट नाव. सुरुवात आपण पुण्यापासून केली आणि आता ऑल ओव्हर इंडिया तो पोहोचला. नाही सर, आणि ह्या एकूणच 2011 ते 2026 ह्या प्रवासात असा कुठला टर्निंग पॉइंट आला जिथे असं वाटलं की काहीतरी चांगला बदल झाला बिझनेस मध्ये असेल किंवा तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये असेल? बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलो तर साधारण बिझनेस मध्ये मी पहिल्या काही क्लायंट्सला मी वर्षभर केटर करत होतो. मार्केटिंग मी पर्सनली करत होतो आणि छोट्या मोठ्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत होतो. पण एक ब्रेक असा मिळाला की एक टाटा मोटर्स कडनं मला इन्क्वायरी आली. टाटा मोटर्स म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं वन ऑफ द लिडिंग कंपनी. तिथनं इन्क्वायरी आली आणि तिथं मी इंट्रोडक्शन दिलं आणि दे लाईक माय प्रोफाईल की तिथं ऑलरेडी काही मोठ्या नामांकित कंपनीज होत्या आणि त्यात सुद्धा त्यांनी मला संधी दिली की बाबा ठीक आहे, ट्रायल बेसिसवर तुम्ही एकदा करा. आणि तो प्रोजेक्ट मी सक्सेसफुली केला. ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आणि टाटा मोटर्स बरोबर आपण असोसिएटेड आहे हा खूप मोठा ब्रेक पॉइंट होता माझ्यासाठी की ती माझं एक प्रोफाईल चेंज झालं. नाही, खरं तर टाटा मोटर सोबत काम करायचं प्रत्येक बिझनेस म्हणजे स्वप्न असतं की एक कुठली तरी अशी छान कुठला तरी चांगला क्लायंट मिळावा आणि टाटा मोटर्स शिवाय तो दुसरा कुठला असू शकतो. तर खूप छान सर. आणि मला विचारायचं की आता आपण जो बिझनेस करतो तर अनेक लोक हा बिझनेस करत असतील, तर तुमच्या बिझनेसमध्ये आणि त्यांच्या बिझनेसमध्ये असं काय वेगळेपण आहे? आपण काय वेगळेपण लोकांना देतो? तुम्ही म्हटलं तसं की खूप कॉम्पिटिटिव्ह बिझनेस आहे हा. आणि पुणे आणि मुंबई जरी बघितले तर खूप सारे कॉम्पिटिटर्स गेल्या काही वर्षामध्ये तयार झाले. तर आपलं वेगळंपण असं आहे की आपण कस्टमाइज सोल्युशन देतोय की आपण काही इतरांसाठी की स्टँडर्ड साईजेस, स्टँडर्ड प्रोडक्ट्स आहेत असं आपण हे लिमिटेड न ठेवता पूर्ण कस्टमाइज सोल्युशन्स एंड युजरला देतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त
सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कॉस्ट इफेक्टिव्ह सॉल्युशन्स हे आजकाल प्रत्येक क्लायंटला म्हणजे कुणालाही काय पाहिजे असेल तर कॉस्ट इफेक्टिव्ह सॉल्युशन्स त्यांच्या बजेट रेंजमध्ये आम्ही सुटेबल असे प्रोडक्ट सजेस्ट करतो त्यांना. आणि कस्टमरला जेव्हा समजतं की हे आपल्या बजेट रेंजमध्ये बसू शकतं सोल्युशन, तर ऑब्व्हियसली दे आर प्रेफरिंग अस फॉर दिस प्रोडक्ट. नाईस. आणि सर तुम्ही MEA सोबत केव्हापासून आहात? MEA सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? MEA हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे ज्याबरोबर मी आता तसं बघायला गेलं तर 1 वर्ष झालं असोसिएट झालेलो आहे. तर 2-3 वर्ष झालं मी MEAचे प्रोग्राम्स असतील, बिझनेस फोरम्स असतील, त्यामध्ये मी डायरेक्टली इनडायरेक्टली मित्र परिवारातर्फे इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि निश्चितच खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा, जिथं मराठा कम्युनिटी मधले उद्योजक असतील, सगळे विविध क्षेत्रातले लोक हे कनेक्ट होतात एकमेकांना. आणि इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे हा बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. येस. आणि तुम्ही आता होणाऱ्या आपल्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सुद्धा भाग घेतलाय, तर त्या एक्सपोची अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटली? MEA एक्सपोचं आता जर प्रमोशन्स चेक केले तर तुम्ही बघताल की मी बऱ्याचशा एक्झिबिशन्सला इंटरनॅशनल एक्सपो असतील पार्टिसिपेट करतोय, बघतोय, जातोय. त्या इंटरनॅशनल लेवलचा एक्सपो हा ऑर्गनाईज केलेला आहे. खूप छान ब्रँडिंग आहे आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. 500+ स्टॉल्स आहेत आणि विविध इंडस्ट्रीज मधले मान्यवर लोक असतील, उद्योजक आहेत, खूप सारे लोक आहेत, ही इन्व्हॉल्व्ह होणार आहेत, भेट देणार आहेत. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू असू द्या, कम्युनिटी रॅपो असू द्या, की चांगलं कम्युनिकेशन विविध लोकांमध्ये होणार आहे आणि इंटरॅक्शन करायला भेटेल. आणि सगळ्यात मोठं तुम्हाला एक्सपोजर भेटतंय की आज आपण मराठा कम्युनिटीमध्ये बघितलं तर सोशल कार्यक्रम सोडले तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण कधीच गेट टुगेदर होत नव्हते. आणि हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे की इथं बिझनेससाठी आपण एकत्र आहे. आज माझे 100 नातेवाईक आहेत, तर त्यातले 10 लोकांच्या व्यतिरिक्त बाकी कोण काय काम धंदा व्यवसाय करतो हे माहित नव्हतं. पण ह्या प्लॅटफॉर्ममुळे विविध लोक कोणाचे काय बिझनेस आहेत, फोरम आहेत हे आपल्याला स्वतःलाही कळतील. आपला बिझनेस काय हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासारख्या उद्योजकासाठी. तर ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासारख्या उद्योजकांसाठी की इथं मी खूप साऱ्या लोकांना कनेक्ट होईल, एक्सपोजर मिळेल आणि मला सुद्धा कम्युनिटी मधले विविध सप्लायर्स आहेत जे हे सुद्धा मला कनेक्ट होतील. त्यामुळे मी थँकफुल आहे MEA साठी की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी तुम्ही प्रोव्हाइड केला. सर, MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही भाग घेतला आहात, तर त्या संदर्भात इतर उद्योजकांना काय सांगाल? मी MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये मी स्वतः पार्टिसिपेट केलंय. B63 नंबरचा स्टॉल आम्ही बुक केलेला आहे आमच्या कंपनीसाठी. आणि ही संधी साधून मी सगळ्या मित्रपरिवार आणि उद्योजकांना सांगतो की तुम्ही सुद्धा एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करा. खूप छान एक्सपोजर आणि कम्युनिकेशन सगळ्या सेक्टर मधल्या लोकांमध्ये होणार आहे. आणि जे बाकीचे लोक आहेत यांना सुद्धा तुम्ही एक्झिबिशनला आवर्जून व्हिजिट करायला हवं. ह्यातनं अजून खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज अनलॉक होणार आहेत आणि निश्चितपणे आपण सगळेजण भेटू तिथं. धन्यवाद.